सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. खूप छान वाटतंय. आपण सगळे प्रश्नाच्या निमित्तानं का होईना पण हनुमंतराच्या दर्शनासाठी या दंडकारण्यामध्ये हनुमंतराच्या चरण कमलामध्ये आपण सगळे आलात. आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कोटी कोटी आशीर्वाद. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मनुष्य हे जीवन खूप अनमोल आहे आणि क्षणभंगूर पण आहे. क्षणभंगूर आहे म्हणून अनमोल आहे आणि अनमोल आहे म्हणून क्षणभंगूर आहे. कारण कोणतीही गोष्ट जर किमती असेल ना, तर त्या किमती गोष्टीचा थोड्या याच्यामध्ये त्याचा प्रभाव असतो आणि ती गोष्ट किमती असल्यामुळे आपण तिला किमतीप्रमाणे वागवत नाहीये. उदाहरण देईल तुम्हाला. तुमच्या जवळचे मोबाईल बघा, त्यांची किंमत आणि तुमची किंमत पहा. कोणाची जास्त किंमत आहे? कोण सांगेल? मोबाईलची जास्त किंमत आहे का तुमची किंमत आहे? मोबाईल तुमचा ऐकतो का तुम्ही मोबाईलचा ऐकतात? बरोबर आहे ना. म्हणजे तुमची किंमत कमी झाली ना. बरोबर आहे का नाही? कारण की आता गुरुदेवाने असं काय सांगितलं की आपली किती किंमत आहे, आपल्याला एखाद्या वस्तूच्या आपण माग लागतात, एखाद्या वस्तूची आपल्याला सवय लागते, एखाद्या वस्तूच्या आपण अधीन जातात, तेव्हा ती वस्तू आपली किंमत कमी करत असते. उदाहरण देईल. मनुष्य, खूप मोठा मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टीच्या अधीन जातो, चाहे मोबाईलचं उदाहरण दिलं, चाहे एखादं धन संपदा असो किंवा मान सन्मान असो किंवा कोणती वस्तू अशी आहे की आपल्या स्वतःच्या अस्तित्वापुढे ती वस्तू आपल्याला खूप मोठी वाटत असते आणि त्या वस्तूच्या माग लागता लागता आपण केव्हा जमिनीवरती पडतात आणि ती माती आपल्याला सांगते की बघ, माझी आणि तुझी किंमत सारखी आहे, आता भाग लागू नको. माझी आणि तुझी किंमत सारखी आहे, कारण की तू खाली पडला नसता तर तुझ्या लक्षात आलं नसतं. अधीन जाणारी वस्तू नेहमी स्पर्धा करत असते. अधीन जाणारी वस्तू ती आपली नसतेच. जी वस्तू आपली नाहीये आपण तिच्या अधीन जातात आणि म्हणून दुःख होतं. जी वस्तू आपली आहे ना, तिच्या तुम्ही कितीही जरी अधीन गेलं तरी ती वस्तू आपली असते. उदाहरण आपले सद्गुरू आणि भगवंत. गुरुदेव नेहमी सांगतात, हे दोन राजहंस सोडल्याच्या नंतर माझं कोणीच नाहीये. सकाळी मॉर्निंगला माझ्या सगळ्या फॅमिलीनं मला खूप आनंद दिला, खूप रिस्पेक्ट दिला, खूप सन्मान दिला. पण त्या दिवशी ना माझा पेमेंट होणार होता. 1च्या नंतर माझा पेमेंट झाला आणि मी एकालाही 1 रुपयाही दिला नाहीये आणि संध्याकाळी अनेक माझा सन्मान झाला. खरं आहे ना? मराठी समजते ना सगळ्यांना? 1च्या नंतर माझा पेमेंट झाल्याच्या नंतर मी घरच्या लोकांना 1ही रुपया दिला नाहीये. मग ते लोक संध्याकाळी तुम्हाला प्रेम देतील का? हो, नाही देणार. कारण की महिन्याचा किराणा संपलेला आहे, तुम्ही त्याचं किराण्यावाल्याचं पेमेंट तुम्ही पे केलेलं नाहीये. मुलांची फी भरायची होती, टीचरला आपण तारखी सांगितलेल्या आहेत, मुलांना कपडे आणायचे होते, शाळेचे ड्रेस घ्यायचे होते, वगैरे वगैरे वगैरे. गुरुदेव उदाहरण देतात. म्हणजे तुमची किंमत कशात तुम्हाला कळाली ना? तुम्ही जोपर्यंत तुमच्या फॅमिलीला पैसे देत नाही, सन्मान देत नाही, त्यांची सेवा शुश्रूषा करत नाहीये, हो, तोपर्यंत तुम्हाला तिथून प्रेम मिळणार नाहीये. आणि जर सेवा करत, माणूस कुठपर्यंत सेवा करतो? बरोबर आहे, 70, 80, 90 वर्षापर्यंत. नंतर तुमचं शरीर जर तुम्हाला जड झालं तर तुम्हाला डॉक्टरची गरज पडते, एका सेवकाची गरज पडते. पण तिथे तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्या नावावरती प्रॉपर्टी असेल, तर लोकांना सेवा कर म्हणणं लागणार नाहीये. कारण की ते मरायची वाट बघतील. पण कशासाठी? त्या प्रॉपर्टीसाठी. पण मनुष्याला असं वाटतं की अरे बापरे, हा किती सज्जन माझी सेवा करतोय, याचा माझा काही संबंध नाहीये, हा बिचारा शेजारी आहे. पण
त्या जो सेवा करून घेतोय त्याला माहीतच नाहीये तुझ्याशी आम्हाला घेणं नाहीये, आता तुझे दिवस थोडे राहिलेत आणि तुझ्या नावावरती प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीची मी सेवा करतोय, तुझी करत नाहीये. याचं नाव मनुष्य आहे, हे संसार आहे, हे माया बंधन आहेत, हे माया जाळा आहे. किती सुंदर आहे ना. तुमच्यावर प्रेम करणारं कोण आहे? तुमच्यावर जर प्रेम कोणी करत असेल ना तर हा निसर्ग आहे. निसर्गासारखं तुमच्यावरती खरं प्रेम कोणीही करत नाहीये. आणि निसर्ग कोणाच्या अधीन आहे? त्या भगवान परमात्माच्या, त्या ईश्वराच्या अधीन आहे. हे पंच महाभूते ईश्वराच्या अधीन आहेत. आणि म्हणून आपल्यावरती आणि विशेष भगवान भक्तांवरती विशेष प्रेम करत असतो. काही लोक ज्यावेळेस आश्रमामध्ये येतात, त्यांचे प्रश्न सुटतात, प्रश्न त्यांचे काही बाकी असतात, इतके समर्पित, इतके डेडिकेटेड असतात की मला असं वाटतं आता कायम हा बंदा रुपया झाला. बरं, हळूहळू प्रश्न सुटत जातात, हळूहळू त्याला अनुभव येतो किंवा अनुभव येत नाहीये. कारण की बीज जर परिपक्व असेल, हे बीज आहे, आणि हे जर परिपक्व असेल तर याला अंकुर फुटेल. आणि बीज जर परिपक्व नसेल तर तुम्ही किती मशागत झालेल्या शेतीमध्ये टाका, ते येणार नाहीये. आणि मग परिपक्व नसल्यामुळे अनुभव येत नाहीये, आणि अनुभव आला नाही म्हणून काही लोक बंद होतात. काही लोक अनुभव आल्याच्या नंतर मध्ये जाऊ दे, आपलेच गुरुदेव आहेत, एखाद्या शनिवारी नाही गेलं तर काय प्रॉब्लेम. विशेष लोक सत्संगाला महत्व देत नाहीये, प्रश्नाला महत्व देतात. पण प्रश्नावाल्या लोकांनी तरी म्हणायला पाहिजे, चला ठीक आहे शनिवारी आपल्याला प्रश्न विचारू आपण गुरुदेवांना, पण गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करू की आपण रविवारी सत्संग असतो, आपण सत्संगाला पण जाऊ. काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. जर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आत्ताची आत्ता ऍडमिट व्हावं लागेल, तुमच्या दोन्ही किडन्या फेल गेलेल्या आहेत, तुम्हाला रोज ब्लड लावलं जातं, डायलिसिस चालू आहेत, त्या डायलिसिसचा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तुम्ही डॉक्टरला सांगाल का 1 महिन्याने ऍडमिट करा? आत्ताच्या आत्ता सर ऍडमिट करा, कारण की आता मला खूप कंटाळा आलेला आहे. जेव्हा वेदना दुःख येतं आणि तेव्हा मनुष्याला असं वाटतं की मला केव्हा सुख मिळेल, मला केव्हा आनंद मिळेल, ह्या दुःखातून मी केव्हा मुक्त होऊ. आता जे सगळं चाललंय ना तुमचं, शनिवारी येणं, प्रश्न उत्तर वगैरे वगैरे सगळं, हे सगळं काय आहे? मला सुख हवा आहे, मला रिस्पेक्ट हवा आहे, मला पैसा हवा आहे, मला खूप जगायचंय. पण जगण्याची प्रोसेस आहे, लक्ष असू द्या. जगण्यासाठी काय करावं लागेल? सकाळी तुम्हाला लवकर उठावा लागेल, बरोबर आहे ना? वेळेवरती नाश्ता करावा लागेल, बरोबर आहे ना? दुपारचं जेवण वेळेवरती करावा लागेल. म्हणजे तुम्हाला चाहे तुम्ही काम करा अगर नका करू, तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी तर तुम्हाला खावा पिवा लागेल का नाहीये? तर तुमचं शरीर काम करेल ना. पण आता हल्ली काय झालेलं आहे की लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत. लोकांना ऍडमिट झालेलं चालतं, बरोबर आहे, आजारी पडलेलं पण चालतं. म्हणजे मी कुठे आहे, मी कुठे जायला पाहिजे, याच्याशी आता त्याला काही घेणं नाहीये. त्याला आत्ता फक्त पैसा आणि सन्मान पाहिजे, याच्या मागं मनुष्य लागलेला आहे. त्या मनुष्याचा प्रश्न भगवान परमात्मा समोर जरी प्रकट झाला तरी अशा लोकांचे प्रश्न सुटणार नाही. संत कबीर म्हणतात, कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा जात कुलन सब खोय. कामी क्रोधी लोक असतात ना, ते भगवंतापर्यंत नाही पोहोचू शकत, कारण की त्या लोकांची भक्ती त्याप्रमाणे असते. काहीतरी उपेक्षा, अशा अपेक्षा ठेवून लोक भक्ती करतात. हो, भगवान परमात्मा तो कृपा सिंधू आहे, प्रश्न सोडवतो, आपल्या सगळ्या गोष्टी भगवान परमात्मा करतो. पण तो दिसत नसल्यामुळे, तुमच्यासारखा देव स्वार्थी नसल्यामुळे, तुमच्यासारख्या सगळ्या प्रोसेस देवाच्या नाहीये. जर आपण 10 रुपये जर गुरुदेवांच्या चरण कमलामध्ये ठेवले, नमस्कार केला, तर तुम्हाला कायम आठवण राहते की मी एकदा आश्रमात गेलो होतो, मी गुरुदेवांच्या चरणी 10 रुपये ठेवले, बरोबर आहे का नाही? पण गुरुदेवानं त्या 10 रुपयाचा आशीर्वाद तुम्हाला किती दिलेला आहे ते मात्र लक्षात नाही, कारण ते माहीत नाही ना, दिसलं नाही ना तुम्हाला. त्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर मला आनंद किती प्राप्त झाला, मी माझं दुःख विसरलो, माझं कष्ट विसरलो, आणि तेवढ्या पुरतं का होईना माझ्या अंतरंगाला, माझ्या मनाला शांती, सुख, समाधान मिळालेलं, मला शांती प्राप्त झालेली आहे.
तिथे गेल्याच्या नंतरनं मला असं वाटतं की मी वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या सगळ्या ज्या काही भावना आहेत, माझ्या सगळ्या काही दुःख कष्ट आहे, तिथे गेल्याच्या नंतर सगळं दूर झालं होतं. गुरुदेव बोलत होते, मी ऐकत होतो आणि तेवढ्यामध्ये अक्षरशः एवढा मी मोबाईलच्या अधीन गेलेला. माझा मोबाईल सध्या सायलेंट होता. मी कोणाचाही कॉल रिसीव्ह केलेला नाहीये. मी कोणालाही रिस्पॉन्स दिला नाही, रिस्पेक्ट दिला नाहीये. कारण सगळे माझ्याकडे बघत होते, बोलत होते, पण माझं लक्ष सगळं गुरुदेवांकडे होतं. लक्ष असू द्या, दोनच असे ठिकाण आहेत की आपल्या मनाला समाधान, सुख, सर्वस्व देऊ शकतात. ते म्हणजे भगवंत आणि सद्गुरू. त्या दोन राजहंसाच्या नंतर जगामध्ये सगळं एकत्रित आहे, सगळं विकत आहे. बाहेरचं दुकान किती महागडं, किती स्वस्त आहे आपल्या लक्षात येतं, पण घरातले दुकानं किती महागडे आहेत, बरोबर आहे का नाही? कोणी स्वस्त नाहीये हे लक्षात येतं का आपल्या? नाहीये. तर साधू संत आपल्याला जाणीव करून देत असतात की आपलं जीवन कसं जगायचंय. हो, मला असं नाही म्हणायचं की तुम्ही बायकोचं ऐकू नका, नवऱ्याचं ऐकू नका, लेकरांना प्रेम देऊ नका, असं मला म्हणायचं नाहीये. पण संसार करत असताना त्या संसारातून प्रश्नाच्या का निमित्तानं होईना आपल्या आयुष्यामध्ये मंगल भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे, साधूची संगत घडली पाहिजे आणि कुठेतरी महापुण्य आहे, महाकुंभ आहे, तिथं दर्शन झालं पाहिजे. एवढा जरी भाव असला ना, मनुष्य सुखी आहे. भगवान परमात्माची कृपा म्हणा, हनुमंतराची कृपा म्हणा, की भगवान परमात्माने ह्या दंडकारण्याकडे तुमचे मन वळवले आणि कोणाच्या तरी माध्यमातून कळालं की चला ठीक आहे, तिथं गेल्याच्या नंतर थोडाफार अनुभव येतं बरं. श्रद्धा ठेवल्याच्या नंतर चला एकदा, आता खूप बाबा झाले, खूप हॉस्पिटल दवाखाने झाले, खूप खूप पर्याय झाले, चला एक शेवटचा पर्याय करून घेऊ, श्रीराम शक्तीपीठ. हो, श्रीराम शक्तीपीठ जरी तुम्हाला शेवटचा पर्याय वाटत असाल ना, तरी पण चांगली गोष्ट आहे ना. हो, शेवटचा जरी पर्याय वाटत असेल तुम्हाला, माणूस काय करतो, अनुभव घेऊन इथे आलेला असतो. तर मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे, फिरून का होईना तुम्ही इथपर्यंत आले. तो भगवान कृपा सिंधू आहे, तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतो. सुख दुःख तुमचं सगळं जाणतो भगवान परमात्मा. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात ना, आता इथपर्यंत पोहोचले तुमच्या विवेकानं, पुण्यानं. पण इथे आल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचंय, काय इथून घेऊन जायचंय? तर इथून जाताना रामनामाची वही घेऊन जा, रुद्राक्षाची गळ्यामध्ये माळ घ्या. गुरुदेवाने जे 100 शब्द बोललेले आहेत त्याच्यातला एखादा शब्दाचं अनुकरण करा, बरोबर आहे ना. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी तुम्ही घेऊन गेल्याच्या नंतर ना, दुःख कशाला राहील सांगा, प्रश्न कशाला राहील. एवढी मोठी संजीवनी औषधी असल्याच्या नंतर, बरोबर आहे ना. पण संसारिक माणूस असा आहे, छोटस बाळ असतं आणि औषध गोळ्या ते घेत नाही कडू असल्यामुळे. काय करतं? माझ्या माता भगिनींना सगळ्यांना माहित आहे, छोटस लेकराला आपण औषध दिलं तर काय करतो, ते उलटी करतं. हो, अध्यात्मामध्ये तुम्ही छोटे लेकर असेच आहात. अध्यात्म एवढं लवकर पचेल का? अध्यात्म एवढं स्वीकार कराल का तुम्ही? नाहीये. आणि म्हणून आपल्याला ते पचन होत नाही. एक तर श्रद्धा बसत नाहीये, एक तर भाव निर्माण होत नाहीये, एक तर लवकर प्रश्न सुटत नाहीये. आणि दंडकारण्य म्हणजे गुरुदेवांचा आश्रम खूप लांब आहे. फक्त आणि फक्त त्याचं कारण आहे तुमच्या अंतरंगाचा भाव. भाव निर्मळ असेल ना, देव तिथेच आहे. भाव महत्वाचा आहे. भाव असेल तर देव आहे. देव पैशाने इकत घेतल्या जाणार नाहीये. खूप महागडा रुद्राक्ष घेतलेला आहे, आता मला अनुभव येणार आहे. खूप महागडी माळ आहे, अनुभव येणार आहे. खूप महागडी रामनामाची वही आहे, ग्रंथ आहेत, घेतलं, वाचन केलं, अनुभव येणार आहे, नाहीये. डॉक्टरने तुम्हाला फक्त चेक केलं, तुमची नाडी पाहिली किंवा तुमच्या रोगाचे सिम्पटम तुम्हाला विचारले तर फरक नाही पडणार. एवढी मोठी चिठ्ठी असते, चिठ्ठीवरती पेनकिलरच्याही गोळ्या असतात, त्या तुमच्या बॉडीला स्वीकार करणाऱ्या पण असतात. तुमच्या बॉडीला पुढे गेल्याच्या नंतर त्याचं नुकसान पण होत असतं. पण आपण ते नुकसान बघता का?
एवढ्या पॉवरफुलच्या आपण गोळ्या घेतात का की लवकर बरं व्हायचंय ना. तर मला असं वाटतं एखादी राम नावाची वही जर पॉवरफुल असेल तर काय प्रॉब्लेम आहे घ्यायला, बरोबर आहे ना. इथे येऊन श्रद्धा घेऊन विश्वास घेऊन आपण जायला पाहिजे. येणारी जाणारी प्रवासी खूप आहेत. शनिवारी चिकार गर्दी होते, सत्संगाच्या दिवशी पण सज्जन येत असतात, पण इथे येण्याला महत्व नाहीये. इथून तुम्ही काय घेऊन जातात आणि काय सेव्ह करतात याला फार महत्व आहे. हो, आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये राम नामाची वही असणं फार गरजेचं आहे. जेवढं रामनाम तुमचं जास्त होतंय, जेवढं रामनाम तुम्ही घेताय, गुरुदेवाचे भक्त होताय, तसे तसे संकट आपल्याला त्रास द्यायला लागतात. बघा, दारूवाल्यानं दारू सोडली की अंग थरथर कापतं आणि मग त्याला असं अरे वापरेल तर मी मरून जाणार नाही, बरोबर का नाही. आणि घरच्यांना पण थोडं असं वाटतं, काय अक्षरशः घरचे लोक तसे म्हणतात की चल बाबा थोडीशी घे, तुझी थरथरी तर बंद होईल. तो माझा अनुभव नाहीये. इथे येतात आणि शनिवारी म्हणजे सांगतात त्या लोकांचा अनुभव आहे. आणि जसं थरथरी बंद म्हणजे थरथर अंग कापतं त्याचं, आणि मग तसे लोक म्हणतात की पहिला चांगला होतो, रामनाम घेत नव्हतो, नास्तिक होतो, तेव्हा चांगला होतो, आता गुरुदाच्या रामनामाच्या वया येतोय, सत्संग मी अटेंड करतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि मला त्रास होतोय. लक्ष असू द्या, दुःख येताना अजिबात कळत नाहीये, पण जाताना मात्र तुम्हाला पनिशमेंट देऊन जात असतं. सावध राहा. काय राहा, सावध राहा. दारूवाल्यांना तर काय पनिशमेंट आहे, किडन्या गेल्यात, लिव्हर गेलंय, ही तर लांबलची गोष्ट आहे. दारूवाला म्हणजे चालता बोलता एडा, माझ्या भाषामध्ये. एडाच माणूस तो, किती शाणा असेल, मोठ्या नोकरीला असेल, पैसे कमवत असतील, घर चालवत असेल, सगळ्या गोष्टी करतोय तो, फॅमिलीमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय, पण तो वेडाच आहे. याचं कारण आहे, दारू हे स्लो पॉइझन आहे. मी पॉइझन घेतोय म्हणजे मी शाणा आहे का? माझ्या बायकोला, माझ्या लेकरांना अर्ध्या वाटात मी सोडून जाणार आहे, तो शाणा आहे का? बायको लेकरांच्या पोटा पाण्याचे, त्यांच्या पुढे फ्युचरचे पैसे तो दारूमध्ये खर्च करतो, तो शाणा आहे का? दारू पिऊन तो रस्त्यावर पडतोय, लोक नावं ठेवतात, तो शाणा आहे का? वाटेल त्या शब्दाचा प्रयोग करतो, तो शाणा आहे का? मग मी एडा म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे सांगा? तुमच्या टाळ्याने वाढल्या म्हणून म्हणतो. कंटाळा आला वाटतं गुरुदेवांसाठी. मी बोलतोय कंटाळा सगळ्यांना, कारण मी तुम्हाला जास्त वेळ देणारच नव्हतो, पण काय करता, ड्युटी आहे ना, बरोबर आहे ना. ही ड्युटी जर नाही केली तर एक ममत्व, एक वात्सल्य, एक करुणा, एक शांती, एक प्रेम, एक अध्यात्म, एक डेडिकेटेड जीवन, मला असं वाटतं तो माझा जर्नी पूर्ण होणार नाहीये. कारण की हे व्यासपीठ, मी नेहमी सांगतो, खूप जबाबदार व्यासपीठ आहे. मी इथे बसून जे मी एक्सप्लेन करतो ना, मी अजिबात पोथी पुराण सांगणार नाहीये. का बरं सांगणार नाहीये? आपण आपल्या सगळ्यांना पोथी पुराण माहित आहेत, पण त्याच्यातला एक शब्द सध्या किंवा पोथी पुराणामध्ये काय चांगलं आणि काय वाईट आहे हे सध्या तुम्हाला सांगता येणार नाहीये. तुम्हाला सगळं माहित आहे, मोठ्या मोठ्या पोथ्या तुम्ही वाचून आलात, मोठे मोठे मंत्र जप करून आलात, सगळ्या गोष्टी तुम्ही करून आलेल्या आहात. मग मी परत तुम्हाला तेच सांगायला पाहिजे का? नाहीये. मी जे आत्ता तुम्हाला सगळ्यांना बोलतोय ना, तर माझा जो जर्नी आहे अध्यात्मामधला स्ट्रगल पूर्ण ते मी एक्सप्लेन करतोय. माझा अनुभव तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय. आणि साधूचा अनुभव मला असं वाटतं तो परिपूर्ण असतो, आणि त्या अनुभवानं जर आपण गेला तर अतिशय सोपं आहे, बरोबर आहे ना. कारण औषधी संशोधन करणारा बिचारा त्याच्यावरती तो स्टडी करतो. डॉक्टर त्याचे 5-5, 6-6, 7-7, 10-10 वर्षे प्रॅक्टिससाठी घालवतात, आणि ती मेडिकलवर गेलेली गोळी तुम्हाला 2 रुपयाला 4 रुपयाला मिळते, आणि तुम्हाला त्या डॉक्टरांनी लिहून दिले याचं श्रम कळत नाहीये, याचं संशोधन कोण केलंय त्या लोकांचं कळत नाही तुम्हाला, बरोबर आहे का नाही. गोळीची किंमत काय आहे? पहिल्या प्रथम तर ज्या डॉक्टरांनी तुम्हाला गोळी सांगितली त्याला थँक्यू म्हणा. ही गोळी ज्याने निर्माण केलेली आहे त्याला नमस्कार करा. हो, हे ऋण व्यक्त करण्याची पद्धत आहे. आपण नेहमी ऋण व्यक्त केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, मेडिकलवाला थोडा फुकट गोळ्या देणार आहे, त्यांना थँक्यू म्हणायला, बरोबर आहे ना. त्या मेडिकलच्या अगोदर मी फॅमिलीचं उदाहरण दिलं ना पगाराचं. फुकट कोणीच नाहीये, सगळे इकत आहेत, बरोबर आहे ना.
तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे? मला जगायचंय. हे भगवान परमात्माने इतकं अनमोल जीवन मला दिलेलं आहे. चाहे मी स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, मला माझं फ्रीडममय पूर्ण जीवन जगायचंय. माझ्या माऊल्यांचं जे जीवन आहे ना, माझ्या माता भगिनीचं जीवन आहे ना, सगळं घरातल्या लोकांवर आहे. म्हणजे पहिलं बापाच्या धाकामध्ये, नंतर भावाच्या धाकामध्ये, नंतर नवऱ्याच्या धाकामध्ये, नंतर मुलाच्या धाकामध्ये. त्या माऊलीनं जगायचं कधी सांगा बरं? सुनाच्या धाकात तर लांबलची गोष्ट आहे. सुनाच्या धाकामध्ये खूप लांबलची गोष्ट आहे. पहिला प्रथम मुलगा आहे ना. मुलाचं तुम्ही ऐकू नका, सुनाचं कशाला ऐकाल तुम्ही? बरोबर आहे ना. म्हणजे नारी जीवन, स्त्री जीवन मला असं वाटतं कोणाच्या तरी अधीन आहे. ती माऊली आणि ती जर ज्ञानी असेल, ती नोकरी करत असेल, ती तिच्या पायावरती उभी असेल, तर तिला तेवढा रिस्पेक्ट लोक देत नाहीये. सून किती मोठ्या सर्व्हिसला असेल तर ती सूनच आहे. सासू किती मोठ्या सर्व्हिसला असेल ती सासूच आहे. का बरं? की काही छोट्या विचारांच्या लोकांनी पुरुष प्रधान संस्कृती आपली केली. पहिली मातृप्रधान संस्कृती होती. घरामध्ये आज तुम्ही एवढे आनंदानं जीवन जगताय ना, तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे तुमची आई, तुमची बायको, घरातली लक्ष्मी. म्हणून तुम्ही सही सलामत आहात. तुमचा राग काही कामाचा नाही. महिना मोहन जरी धरलं, त्या बायकोला नाही बोलले तरी काही कामाचं नाहीये. आईला राग केला तरी काही कामाचं नाही. बायकोशी विरोध केला तरी काही कामाचं नाही. ना तुम्हाला पोळी येत, ना पीठ मळतायत, ना भांडे घासतायत, ना झाडून काढतायत. मग एवढा रुबाब कशासाठी? हे माझे शब्द नाही आहे, यांचे सगळ्यांचे शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला येत काहीच नाहीये. मग एवढा म्हणजे कशासाठी हे सगळं? पुरुष आहात म्हणून का नाहीये? हे श्रीराम शक्तीपीठ आहे. श्रीराम शक्तीपीठाचं मला असं वाटतं मंगल वाक्य, बोध वाक्य आहे, मुखी राम नामाचा उच्चार, सुखी या जीवनी तो नर. मुखी राम नामाचा जर उच्चार असेल, चाहे ती स्त्री आहे, तो पुरुष आहे, तो कोण आहे, याचा विचार नाही केला जात. प्रत्येकाच्या हृदयाला आनंद देणारा तो भगवान परमात्मा आहे. माझ्या माऊल्यांनी कुठपर्यंत हे सहन करायला पाहिजे? ज्याची त्याची मेंटॅलिटी आहे, ज्याची त्याची मानसिकता आहे, ज्याच्या त्याच्या मनाचा भाव आहे. मुलगा जर माझं ऐकत नसेल, मुलगा जर प्रचंड त्रास देत असेल, तर त्या माऊलीनं सांगायचं की मला लेकरूच झालं नाहीये. मुलगी जर ऐकत नसेल तर तिने सांगायचं की मला मुलगी नाहीच. नवरा ऐकत नसेल, प्रचंड त्रास देत असेल, तिने सांगायचं माझं लग्नच झालेलं नाहीये. बायको घरात आहे, ती ऐकत नसेल तर नवऱ्यानं म्हणायचं माझं लग्नच झालेलं नाहीये. प्रत्येकाला असं वाटतंय गुरुदेव माझ्यावरच बोलतात. प्रत्येकाला असं वाटत असेल, हा चला ठीक आहे, गुरुदाने तर मनातलं ओळखलं. बरोबर आहे ना? टाळ्या वाजताय त्याच्यासाठीच टाळ्या आहेत. बरोबर आहे ना? समजताय तुम्हाला म्हणजे टाळ्या आहेत. बघा, घरामध्ये ना रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. स्त्रीचा ज्या घरामध्ये सन्मान आहे, कन्याचा ज्या घरामध्ये सन्मान आहे, तिचेच लक्ष्मी आणि सुख आहे. हो, कारण की तिलाही आत्मा आहे, तिलाही जीवन आहे. हो, मुलींना एवढा जीव लावा, एवढा जीव लावा, एवढं शिकवा त्या लेकरांना की त्या लेकरांना पहिल्या प्रथम त्यांच्या पायावरती उभं करा. कारण की तिनं तुमच्या धाकात राहायचं, नवऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर धुणे भांडे करायचे, नोकरी करायची नाहीये, फक्त त्यांची सेवा करून खाऊ घालायचं. तिचं लाईफ काय सांगा तुम्ही? म्हणजे मुलगी आहे म्हणून तुम्ही विकून टाकताय, मुलगी आहे म्हणून तुम्ही व्यवहार करताय लेकराचा, मुलगी आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं जीवन देताय. आता सगळं संपलेलं आहे, कलियुग बदललंय. हो, देशाला संविधान आहे, माहित आहे ना आपल्या सगळ्यांना? कोणाकोणाला माहित आहे आपल्या देशाला संविधान आहे? कोण लिहिलंय संविधान? एकदा जोरात टाळ्या वाजवा. छान छान छान, गुड 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 गुड. खूप बरं वाटलं बरं. म्हणजे मला असं वाटतं मी काहीतरी बोलतोय तुम्हाला वेगळं आणि तुम्हाला टेन्शन आलंय, असं नाही ना? कारण की बरं झालं सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाने भारतरत्न आणि विश्वरत्न
या दिव्य पुरुषाने भारताचं संविधान लिहिलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाचे जेवढेही उपकार मानावे तेवढे कमी आहेत. माझ्या माऊल्यांना मी नेहमी सांगत असतो, फक्त स्त्री चूल आणि मूल होती, तिला सप्तशती वाचण्याचा अधिकार नाही, वेद पठण करण्याचा अधिकार नाहीये. बरोबर आहे ना? म्हणजे स्त्रियांनी प्रत्येक, म्हणजे किती तिला नॉलेज असेल, किती ती माऊली शिकली असेल, हुशार असेल, पण ह्या गोष्टींचा अधिकार नव्हता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या दिव्य पुरुषाने भारताचं संविधान लिहिलं. संविधानामध्ये 15वा आर्टिकल आहे, कायद्या समोर सगळे समान आहेत. 16वा आर्टिकल आहे, आज जी स्त्री शिकते ना, आज जे तिला पगार मिळतो ना, आज ती समाजामध्ये पुरुषांबरोबर माऊली माझी काम करते. हो, ही कुणाची देण आहे? मग तुम्ही रक्षाबंधनाला राखी बांधता का महामानवाला? बांधता का? या वर्षी बांधली होती. ताईसाठी एकदा जोरात टाळ्या. मला असं वाटतं, ज्या दिवशी रक्षाबंधन असतं, खरंच महामानवाने जे तुम्हाला दिलंय ना, जगामध्ये तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. म्हणून गुरुदेव म्हणतात, दानशूर आहे तो दिव्य पुरुष. बरोबर आहे, आणि खरोखर दानशूर आहे. आणि 16वा आर्टिकल, महामानवाने स्त्रियांना पुरुषांबरोबर पगार मिळावा, कसल्याही प्रकारचा भेदाभेद होऊ नये, आणि त्या माऊलीनं सन्मानानं जीवन जगावं. 16वा आर्टिकल. 17वा आर्टिकल असा आहे, अनटचेबिलिटी. पहिलं, माणसाने माणसाला जर स्पर्श केला तर माणूस बाटायचा. किती अज्ञान आहे. भारत कुठे नेऊन ठेवला होता सांगा ना? हजारो वर्षे भारत मागं नेऊन ठेवला. ह्या रूढी परंपरेनं माणसाने माणूस बाटू शकतो का? काय विवेकता असेल? माणसाने देव बाटू शकतो का? काय विद्वता असेल? आपलेच वेद म्हणतात, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखाय भवेत्. ओम शांती शांती. म्हणजे सर्वांवरती भगवान परमात्मा कृपा कर, सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, असे म्हणणारे वेद. आणि त्या वेदांना वाचणारे लोक असे म्हणतात की देव बाटतो. म्हणजे किती विद्वान लोक असतील. जगातला सगळ्यात मोठा जर विद्वान कोण असेल, अभ्यासक कोण असेल, पंडित कोण असेल, तत्वज्ञानी कोण असेल, आध्यात्मिक कोण असेल, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिव्य पुरुष, हा महापुरुष प्रचंड विद्वान होता. त्यांच्या विद्वतेनं बाहेरच्या देशात जाऊन अभ्यास केला. कित्येक देशाचे, 60 पेक्षा जास्त देशाचे संविधान वाचले. एवढं मोठं भारताला संविधान दिलं, तरी समाज जातीच्या बाहेर निघत नाही. तरी आज जे आपण काय म्हणू, जे लोक भगवे कपडे घालून, संसारिक लोक लिंब घेऊन बसलेले आहेत, धागे घेऊन बसलेले आहेत, तुम्हाला बाहेरच केलेलं आहे. कधी कधी तर असं पण होतं, कधी सुनाचं नाव घेतात, कधी सासूचं नाव घेतात, घरामध्ये भांडणं लावतात. म्हणजे विचार करा, देशाला संविधान आहे, हा दिव्य पुरुष तुम्हाला खूप काही देऊन गेलेला आहे. आपण नतमस्तक होत नाही, त्याच्या चरणी नमस्कार करत नाही. माऊल्या माझ्या रिस्पेक्ट एवढ्या देत नाहीये. आपण जसं साधूच्या दर्शनाला गेलात की लगेच 100 रुपये ठेवतात, मंदिरात गेलात की दानपेटीत लगेच 100 रुपये टाकतात. पण कुठं जर रस्त्याने महामानवाचा पुतळा दिसला तर आपण झुकत नाहीये. विचार करा, तुम्हाला सन्मान त्या दिव्य पुरुषानं दिलेला आहे. झुका. रस्त्याने कुठे जर तुम्हाला पुतळा दिसत असेल, नतमस्तक व्हा. आणि तोच देव म्हणजे सूर्याच्या कोठी पटीनं ज्ञान प्रकाश घेऊन, विद्वता घेऊन तो या भारतामध्ये आला. आणि या भारतामध्ये प्रत्येक जीवाला, प्राणी असेल, नदी असेल, माणसं असतील, प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफ अनुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला. सगळ्यांवरती कृपा महामानवानं केली. हे आपण अभ्यासाला सगळ्या माझ्या माऊल्यांनी पाहिजे आणि महापुरुषांना पण पाहिजे. महामानवाचा कुठेही तुम्हाला पुतळा दिसला, बरोबर आहे, कारण की असं बोट केलेला पुतळा असतो बघा, आपल्याला ती योग्य दिशा दाखवण्यासाठीच महामानवानं बोट केलेला आहे. तर मला असं वाटतं कुठेही दिसला तर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. कारण की त्या दिव्य पुरुषांच्या प्रतिमेची वेगळी एनर्जी आहे.
बघा तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना किंवा राष्ट्र ज्यांनी घडवलंय, ज्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व वाहून दिलं, असे दिव्य पुरुष हो. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, महामानव देव आहेत का? मी देव म्हणणार नाही, पण देवापेक्षा कमी नाहीये, माझ्यासाठी तरी देवच आहे. आणि सगळ्यांचं सांगतोय मी, हो माझा राजा शिवछत्रपती असेल, सगळ्याच दिव्य पुरुषांबद्दल मी बोलतोय की हे या महाराष्ट्राला, या दिव्य भारताला मी तर असं म्हणतो, हे भाग्यशाली पुरुष नसते तर असं एवढ्या गुण्या गोविंदांना पण बसल्या नसतात. बरोबर आहे ना? आपण सगळे बसलात का एवढ्या प्रेमानं? नाहीये. म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, दिव्य पुरुषांना आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, दिव्य पुरुषांचा आपण नमस्कार केला पाहिजे, त्यांच्या विचारांना आपण स्वीकार केलं पाहिजे. आणि विशेष माझ्या माता भगिनींना सांगतो, कोणाच्या जर अंगात येत असेल, कोण्या बाबाच्या अंगात येत असेल, कोण्या माऊलीच्या अंगात येत असेल, अंगात आल्याच्या नंतर तो तुम्हाला काही तुमचे प्रश्न उत्तर सोडवत असतील तर समजायचं अंगात तर येतच नाहीये, हे लोकांना मी माणूस आहे याची सध्या जाणीव नाहीये. म्हणजे कोणाबद्दल मी टिप्पणी नाही करत, बरोबर आहे. अंगात जर देव यायचा असताना आता आम्ही संन्याशी लोक आहात, आमचा काय स्वार्थ आहे? बरोबर आहे ना? तरी आमची चांगली गाडी तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला दारू पिल्याला आवडतं, सोनं घातलेलं आवडत नाही, बरोबर, चांगलं राहिल्याला आवडत नाही, साधूला एवढे चांगले कपडे कशासाठी, साधूला एवढी मोठी गाडी कशासाठी? म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी चालतात. आणि त्या दिव्य पुरुषाला जर एखाद्याला, म्हणजे श्रीराम शक्तिपीठामध्ये फार श्रीमंत लोक आहेत, सदन शेतकरी लोक आहेत, बिचाऱ्यांना अनुभवाला किती काहीतरी देत असतात. बरोबर आहे ना? द्यायला पाहिजे का नाहीये? दान धर्म करायला पाहिजे का नाहीये? सगळे सारखे नाहीये, पण एखादा आहे बिचारा दानशूर की गुरुदेवाच्या सान्निध्यामध्ये मी आहे, गुरुदेवाने जर मला एवढं सुंदर जीवन दिलं असेल तर सोन्याची काय किंमत आहे? श्रीराम शक्तिपीठाचे लोक फार सोनं दान करतात. म्हणजे व्हिडिओ मध्ये गुरुदेव काय बोलता याच्याकडे लक्ष नाहीये, माझ्या कपड्यांकडे लक्ष आहे, सोन्याकडे लक्ष आहे, गाडीकडे लक्ष आहे. मी तर त्या लक्ष देणाऱ्या लोकांना थँक्यू म्हणतो, मला जाणीव करून देताय की मी छान राहतोय. बरोबर आहे का नाही? समाज आहे. मला असं वाटतं कानापेक्षा जास्त डोळ्यावरती विश्वास ठेवा आणि डोळ्यांपेक्षा जास्त स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही कुठेही फसणार नाहीये. अध्यात्म तुमचं स्वच्छ असलं पाहिजे, अध्यात्मामध्ये एक निष्ठा असली पाहिजे. आणि समाज आपल्याकडे पाहतोय म्हणून आपण व्यवस्थित आहात. नेहमी समाजाने आपल्याकडे पाहिलं पाहिजे, नेहमी समाजाने आपल्याला जज केलं पाहिजे. पण मला असं वाटतं खूप कमी लोक आहेत की तुमचं नॉलेज बघून तुम्हाला जज करतात, आणि खूप जास्त लोक आहेत की तुमच्या बाह्यांगाला बघून जज करतात. सज्जनांनो, श्रीराम शक्तिपीठामध्ये तुम्ही आलात, तुमचं खूप खूप अभिनंदन. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की जाताना राम नामाची वही विसरू नका. एकमेव ह्या दुःखातून, या कष्टातून, या अपराधामधून, या भवसागरामधून एकमेव राम नामाची वहीच तारणारी आहे. गुरुदेव सांगतात, ज्याच्या घरामध्ये राम नामाची वही आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. हो, ज्याच्या घरामध्ये राम नामाची वही आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. आणि प्रत्येकाच्या कंपल्सरी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असला पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये राम नामाची वही असली पाहिजे. बघा, भगवान परमात्मा तुम्हाला धन संपदा वगैरे मान सन्मान भगवंत मागणार नाहीये, भगवंत भावेचा भुकेला आहे. जसं तुम्ही नामस्मरण कराल, जसे तुम्ही चांगले बोलाल, जसे तुम्ही चांगले वागाल, तसा भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो. मी हनुमंतराला विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, मनोकामना पूर्ण कर. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.